नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण DMER गट क भरती प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमची निवड पक्की व्हावी यासाठी काय काय करायचं हे सगळं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी ती अधिकृत घोषणा काय आहेत ते बघूया. मग व्हेरिफिकेशन कुठे आणि कधी होणार आहे, कोणकोणती कागदपत्र सोबत न्यायची आहेत याची एक पक्की लिस्ट, तयारी कशी करायची यावर काही खास टिप्स आणि शेवटी एक छोटासा सारांश, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया त्या अधिकृत घोषणेने. ही घोषणा त्या सर्व यशस्वी उमेदवारांसाठी आहे ज्यांची नावं 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहेत. मित्रांनो, हे वाक्य खरंच मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. विचार करा, इतके वर्ष केलेली मेहनत, तू सगळा अभ्यास आणि एका छोट्याशा कागदपत्रामुळे जर संधी गेली तर किती वाईट वाटेल. म्हणूनच ही पायरी आपल्याला खूप गांभीर्याने घ्यायची आहे. ठीक आहे, तर आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की ही कागदपत्र पडताळणी नक्की कधी आणि कुठे होणार आहे. चला, याचे सगळे तपशील आपण पाहूया. ह्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2026 म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 दिवसांचाच वेळ आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपल्या कॅलेंडरवर ह्या तारखा लगेच मार्क करून ठेवा. आणि पडताळणीचं ठिकाण आहे मुंबईत, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, भायखळा. माझी एक सूचना आहे की ऐनवेळी गोंधळ होऊ नये, धावपळ होऊ नये, म्हणून ह्या पत्त्याचा एक स्क्रीनशॉट आत्ताच काढून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. चला, आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या हृदयाकडे म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तुम्हाला कोणकोणती कागदपत्र सोबत न्यायची आहेत याची ही आहे संपूर्ण आणि अचूक यादी. सुरुवात करूया आपल्या शैक्षणिक कागदपत्रांपासून. यात तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, पदवीचं प्रमाणपत्र, आत्तापर्यंतचे सगळे मार्क मेमोज आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC हे सगळं व्यवस्थित तयार ठेवा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अनेक जण विसरतात, तो म्हणजे तुम्ही भरलेला मूळ ऑनलाईन अर्ज आणि परीक्षेचं हॉल तिकीट. या दोन्ही गोष्टींची सुद्धा तिथे काळजीपूर्वक तपासणी केली जाते, त्यामुळे ह्यांना विसरू नका. सोबत आधार कार्ड आणि कमीत कमी 2 पासपोर्ट साईज फोटो ठेवा. आता जे उमेदवार आरक्षित प्रवर्गातून आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणि जर लागू असेल तर EWS प्रमाणपत्र, ही सगळी कागदपत्र व्हॅलिड म्हणजे वैध आणि अपडेटेड आहेत याची खात्री करून घ्या. आणि शेवटी MSCITचं प्रमाणपत्र आणि इतर काही आवश्यक प्रमाणपत्र असतील तर ती सुद्धा विसरू नका. या सगळ्या कागदपत्रांनी मिळून तुमची फाईल एकदम परिपूर्ण होईल. बरं, आता कोणती कागदपत्रे न्यायची हे तर आपल्याला कळालं, पण पडताळणीच्या दिवशी सगळं काही एकदम शांतपणे आणि व्यवस्थित पार पडावं यासाठी तयारी कशी करायची? चला, त्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. ही पद्धत खूप उपयोगी आहे, नक्की वापरा. तुमच्या सगळ्या मूळ कागदपत्रांच्या 3 झेरॉक्स कॉपीचे सेट बनवा. त्यातल्या एका सेटवर स्वतःची सही करा म्हणजे सेल्फ अटेस्ट करा. आणि मग मूळ कागदपत्रांचा एक गठ्ठा, सही केलेला एक गठ्ठा आणि बाकीचे 2 साधे गठ्ठे, असं सगळं व्यवस्थित लावून ठेवा. यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल आणि ताणही कमी होईल. आता एक असा प्रश्न जो बऱ्याच जणांच्या मनात असतो, की जर आमच्या नावात किंवा इतर कागदपत्रांमध्ये कुठे स्पेलिंगची चूक असेल तर काय करायचं? घाबरण्याचं काहीच कारण नाही, त्यावरही उपाय आहे. बघा, नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी राजपत्र किंवा गॅझेट हा एक कायमस्वरूपी आणि अधिकृत उपाय आहे, पण त्याला वेळ खूप लागतो. मग आता काय करायचं? तर एक व्यावहारिक खबरदारी म्हणून तुम्ही एक कायदेशीर बॉन्ड किंवा ॲफिडेव्हिट तयार करून सोबत ठेवू शकता. म्हणजे ऐनवेळी अधिकाऱ्यांनी काही विचारलं तर तुमच्याकडे दाखवायला एक पुरावा असेल. मित्रांनो, अशा सखोल माहितीवर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त आणि मूल्यवान वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडद्वारे छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. चला, आता आपण पाहिलेल्या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त कागदपत्रांची पडताळणी नाही आहे,
हे तुमच्या आणि तुमच्या स्वप्नातल्या नोकरीमधलं शेवटचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि हे पाऊल तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने आणि 100% तयारीने टाकायचं आहे. तर मित्रांनो, पद्धतशीर तयारी करणं म्हणजे फक्त कागदपत्र गोळा करणं नाही, तर तुम्ही आजवर केलेल्या मेहनतीचा आदर करणं आहे. ही एक छोटीशी गोष्ट तुमचं मोठं स्वप्न साकार करू शकते. जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.